नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण 7व्या धड्याकडे जाऊयात. 7वा धडा मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता. आपली चेतासंस्था ही हा धड्याचं नाव आहे 7वा आणि त्याच्या खालचे जे काही उपघटक आहेत ते आहे. मी वाचतो. माझी चेतासंस्था, त्यामधील चेतापेशी, चेतासंधी, चेतापारेषक हे 3 घटक आपण पाहणार आहोत. मेंदूमध्ये 4 घटक आहेत. 5 घटक आहेत. पार्श्वमेंदू, मध्यमेंदू, मेंदू, अग्रमेंदू, किनारी संस्था, मेंदूसाठी पोषक तत्वे. आता मज्जारज्जूमध्ये ग्रंथीमध्ये अंतर्स्राव्य ग्रंथी आणि बाह्यस्राव्य ग्रंथी यांचा अभ्यास करणार आहोत आपण या पाठामध्ये. हे खूप तुम्हाला वाटत असतील, पण हे खूप नाहीत. 2 भाग करून मी चांगल्या पद्धतीने समजेल अशी मी आशा करतो. आता या ठिकाणी डायग्राम पाहूयात आपण. चेतासंस्थामध्ये पहिला आहे मध्यवर्ती चेतासंस्था आणि सीमावर्ती चेतासंस्था. आता सीमावर्ती चेतासंस्थेचं काम आहे की मध्यवर्ती चेतासंस्थेकडे संदेश घेऊन येणे जाणे होय. आता सायन्समध्ये तुम्ही जर अभ्यास केला असेल तर हे जे काही आहेत न्यूरॉन्स वगैरे यांचा देखील त्या ठिकाणी अभ्यास आहे पहा. त्याच्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये 2 भाग आहेत, मेंदू आणि मज्जास्रज्जू. मज्जास्रज्जूचं काम आहे मेंदू आणि सीमावर्ती चेतासंस्थेला जोडते. त्यानंतर आहे इकडे सीमावर्ती चेतासंस्थेचे 2 भाग आहेत. काही चेतासंस्था ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते. स्वायत्त चेतासंस्थामध्ये अनैच्छिक शरीर हालचाली नियंत्रित करते. आणि स्वायत्त चेतासंस्थामधील 2 भाग आहेत, अनुकंपी आणि परानुकंपी. हे मध्यवर्ती मज्जास्रज्जूचा एक थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे किंवा आकृती दिलेली आहे. आता माझी चेतासंस्था पाहूयात आपण. माझी चेतासंस्थामध्ये मी काही ते परिचय दिले आहे ते वाचतो. चेतासंस्था हे चेतापेशीचे गुंतागुंतीचे जाळे आहे. नक्कीच चेतासंस्था जी काय आपली आहे, आता वरी दिल्यामध्ये चेतासंस्था ते जे काही खालील उपघटक आहेत ते चेतासंस्थेचे गुंतागुंतीचे जाळे आहे पहा. तुम्हाला देखील समजलं नसेल मी आता काय काय वाचलो ते. याद्वारे मेंदूपासून निघणारे संदेश शरीराच्या इतर अवयवापर्यंत व शरीराच्या विविध अवयवाकडून आलेले संदेश मेंदूपर्यंत वाहून नेले जाते. आता चेतासंस्थेचे मुख्य कार्य काय पहा. आता मेंदूपासून जे काही निघणारे संदेश, आता मेंदू आपल्याला सांगतो हात उचल, जेव, ह्या गोष्टी जेव्हा सांगतो, जेव्हा ते काही सांगितलेलं जे काही मेंदू आहे ते आणून आपल्या हातापर्यंत पोचवणे, हाताला ते कार्य करायला लावणे आणि झाल्यानंतर ते मेंदूपर्यंत पोचवणे इत्यादी कार्य या चेतासंस्थामध्ये घडून येतात. मानवी चेतासंस्था सर्व प्राणीमात्रामध्ये जास्त गुंतागुंतीची तो विकसित चेतासंस्था असते. विकसित म्हणजे ते ॲक्युरेट असतं पहा. आता मेंदूने वेगळं सांगितले आणि हाताने वेगळं केले हे कधीच होऊ शकत नाही. म्हणजे कधी होऊ शकतं जेव्हा मेंदू जरा चांगल्या पद्धतीने कार्य करत नसेल किंवा शारीरिक आराम जर कमी भेटत असेल त्यावेळेस होऊ शकतं. पण विकसित म्हणजे त्या ठिकाणी परफेक्ट असतं पहा. आपण मेंदू जेव्हा हात उचल, पाय उचल, चल असं जे काही संदेश देतो त्यावेळेस जे काही अवयव आहेत ते करताना दिसतात आपल्याला. मानवी चेतासंस्था 2 प्रमुख विभागामध्ये विभागली आहे. आता आपण चित्रामध्ये किंवा आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे 2 विभागामध्ये विभागली आहे, मध्यवर्ती चेतासंस्था आणि सीमावर्ती चेतासंस्था पहा. सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पॅरिस्फेरल सिस्टम पहा. मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये मेंदू आणि मज्जास्रज्जू यांचा समावेश आहे. इथं दिलेल्याप्रमाणे मेंदू आणि मज्जास्रज्जू यांचा समावेश आहे. आपण याविषयी पुढे चर्चा करणार आहोतच. नक्कीच पुढे आहेत आपले ते. सीमावर्ती चेतासंस्थेमध्ये कायिक चेतासंस्था आणि सॅमेटिक न्यूरॉन सिस्टम व स्वायत्त चेतासंस्थेमध्ये ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम्स हे 2 भाग आहेत. आता कायिक चेतासंस्थामध्ये 2 भाग या ठिकाणी आहेत. कायिक चेतासंस्थेचे वेदक नसतंतू व कारक नसतंतू यांचा समावेश होतो. आता वेदक नसतंतू म्हणजे शरीराकडून येणारे जे काही संदेश आहेत ते मेंदूकडे वाहून नेण्याचं काम करतो. आता हे जे काही वेदक चेतासंस्था आहे त्याची तुम्ही लक्षात ठेवू शकता. वेदक चेतासंस्था हे काय काम करतात आपल्याला देखील प्रश्न पडतो. मेंदूकडे आपल्या शरीर जे काही सांगतं ते मेंदूकडे पोचवण्याचं काम कोणी करतो, तर ते वेदक नसतंतू करतात पहा.
मेंदूकडे वाहून नेण्याचं काम करतात, तर कारक नसतंतू मेंदूकडून शरीराच्या विविध भागाकडे नेऊन, आता मेंदू काहीतरी काम सांगितलं तर ते शरीराकडे पोचवण्याचं काम कोणाकडे असतं, तर कारक नसतंतूकडे असतं. आणि जे काही शरीराने जे काही पोचवलेलं काम आहे ते मेंदूकडे पोचवण्याचं काम कोणी करतं, तर वेदक नसतंतू काम करतात. त्यानंतर स्वायत्त चेतासंस्था शरीरांतर्गत विविध क्रियांचे नियंत्रण करते. हृदयक्रिया, श्वसनक्रिया. आता स्वायत्त चेतासंस्था तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये हे काय करतात, तर हृदयक्रिया, श्वसनक्रिया, पचनक्रिया, उत्सर्जन इत्यादी क्रिया विभागाच्या नियंत्रणाला चालतात. आता स्वायत्त चेतासंस्था, वेदक आणि कारक नसतंतू या तिन्ही गोष्टी तुम्ही समजल्या. वेदक आणि कारक या दोन्हींचं काम मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे पोहोचवण्याचं काम करतात. आता स्वायत्त चेतासंस्थामध्ये काही क्रिया घडतात हृदयक्रिया, श्वसनक्रिया, पचनक्रिया आणि उत्सर्जन इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात. क्रिया विभागाच्या नियंत्रणाला चालतात. स्वायत्त चेतासंस्था सहानुकंपी आणि परानुकंपी या दोन भागात. आता स्वायत्त चेतासंस्था तुम्हाला चांगल्या प्रकारे उदाहरणावर समजत नसेल तर खाली या ठिकाणी दिलेलं आहे ते मी सहानुकंपी यंत्रणाकडे जातो. ताणयुक्त व भीतीदायक प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी शरीराला तयार करण्याचे काम सहानुकंपी करते. आता तुम्हाला देखील काही वेळेला ताण येतो. मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलं आहे ताण कशामुळे येतो, काय येतो. आता जेव्हा तुम्हालाही ताण येतो आणि भीतीदायक प्रसंग येतात, तुम्हाला उदाहरणार्थ आपल्याला एखादा साप दिसला तर हा भीतीदायक आहे या ठिकाणी. शरीराला तयार करणारे काम अनुकंपक यंत्रणा करते. ही यंत्रणा शरीर धोकादायक परिस्थितीचा धैर्याने सामना करण्यासाठी किंवा पळ काढण्याचा प्रयत्न म्हणजे लढाई किंवा पळा अशी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याला सज्ज करते. आता जेव्हा आपल्याला भीती वाटते, आता सहानुकंपी यंत्रणामध्ये आपल्याला जेव्हा भीती वाटल्यावर आपण त्याच्याशी काय प्रतिक्रिया देतो. आता आपल्याला काहीतरी दिसलं, समोर साप वगैरे आहे, ही भीती त्यावेळेस आपण काय करतो, त्यातून पळण्याचा किंवा तिथून दूर होण्याचा, त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा या प्रसंग आपण अनुभवतो. उदाहरणार्थ कुत्रा मागा लागला तर त्या परिस्थितीत तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. आता वरील तिन्हींचं मी पुन्हा एकदा सविस्तर करतो. आता यामध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल म्हणजे वेदक आणि कारक नसतंतू काय करतात, शरीराकडून येणारे संदेश मेंदूकडे वाहून नेण्याचं काम करतात. कारक नसतंतू काय करतात, मेंदूकडून विविध शरीराच्या भागाकडे संदेश नेण्याचं काम करतात. आणि त्यानंतर स्वायत्त चेतासंस्था येते, त्यामध्ये दोन भाग आहेत, त्यामध्ये सहानुकंपी आणि परानुकंपी आहे. आता सहानुकंपीमध्ये काय, तर जेव्हा आपल्याला भीतीदायक किंवा ताणग्रस्त वातावरण असते त्यावेळेस जेव्हा आपण त्या परिस्थितीला पाहतो त्यातून आपण पळ काढण्याचा किंवा त्याला प्रतिक्रिया कशी देतो हे या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर आहे परानुकंपी म्हणजे शरीरासमोर धोकादायक परिस्थिती संपल्यानंतर परानुकंपी चेतासंस्था शरीर शिथिल करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्यामुळे हृदयाचे वाढलेले ठोके सामान्य होतात. आता परानुकंपी म्हणजे जेव्हा धोकादायक म्हणजे आता साप दिसला, तुम्ही त्या ठिकाणी पळ काढला, पण पळ काढून जेव्हा तुम्ही दुसरीकडे जाल, तुम्हाला त्या ठिकाणी जर साप दिसला नाही तिथे जाल, तेव्हा तुमची जी काही भावना असते, तुमची जी काही इमोशन्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला संपलेले असतात आणि सामान्य ठोक्याप्रमाणे येतात. शरीराचे तापमान मूळ पदावर येण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही घाबरला असता तेव्हा तुम्हाला घाम वगैरे सुटलेला असतो, त्यावेळेस जेव्हा तुम्ही तिकडे त्या परिस्थितीहून दुसरीकडे जाता त्यावेळेस मात्र तुम्हाला तेथून सामान्य वाटल्यासारखे वाटते. शरीर पूर्वस्थितीत येण्यास मदत होते म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा आपल्याला छातीवर हात ठेवता, बापरे घाबरलो, नंतर आपण कंट्रोल करत वगैरे पुन्हा मूळ स्थितीत येतो. हा विभाग कार्य करत असताना आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शरीरात ऊर्जा साठवण्याचे कार्य करते. आणि यावेळेस आपण पळ वगैरे काढतो त्यावेळेस आपल्याला खूप दम वगैरे आल्यासारखं वाटतं. आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी. तुमच्या शब्दाचा आणीबाणी हा शब्द आपल्याला लवकर कळत नाही. ओके, त्यानंतर कृती पाहूयात. खालील काही घटना दिलेल्या आहेत, तर या प्रत्येक घटनेत कोणती यंत्रणा कार्य करते ते ओळखा. आता जमिनीवर वस्तू उचलणे. आता या ठिकाणी कोणती घटनेत कोणती यंत्रणा काम करते, वस्तू उचलायचं आहे. वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जे काही वरती दिलं आहे, वरती मी 4 घटक पाहिल्याप्रमाणे आता वेदक नसतंतू आहेत. आता आपल्याला वस्तू उचलायची आहे. आता या ठिकाणी वेदक नसतंतू काम करेल ही यंत्रणा.
त्यानंतर आहे धोकादायक परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर शरीरावर थरकाप होणे. आता या ठिकाणी सहनकुंभी यंत्रणा काम करेल पहा. त्यानंतर सुरक्षित वातावरण, शांत व स्वस्थ वाटणे. आता हे प्राणकुंभी यंत्रणेमध्ये येईल पहा. अपघाताची शक्यता वाटल्याने हृदयाचे ठोके वाढणे. आता या ठिकाणी जेव्हा तुम्हाला अपघाताची शक्यता वाटते तो म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा दुसरी गाडी येऊन आपल्या धडक वगैरे मारते का, अशी जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेस सहनकुंभी यंत्रणा काम करते पहा. त्यानंतर खाली येतो मी मध्यवर्ती चेतासंस्थेचा अभ्यास करण्याअगोदर चेतासंस्थेला मूलभूत सूक्ष्म घटक अभ्यासणे महत्त्वाचे आवश्यक आहे. तो घटक म्हणजे चेतापेशी. आता या ठिकाणी 3 घटक पाहूयात आपण: चेतापेशी, चेतासंधी आणि चेतापार्श्वक. यामध्ये पहिला आहे चेतापेशी. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसेल चेतापेशी कशी असते, त्याचे कार्य आणि त्याचे उपघटक या ठिकाणी दिले आहेत. चेतासंस्थेतील सूक्ष्म घटक म्हणजे चेतापेशी. आता हे काय डायग्राम आहे त्याच्यातील जे काही चेतासंस्था मूळ भाग आहे त्याचा सूक्ष्म घटक म्हणजे चेतापेशी पहा. या पेशी शरीराकडून मेंदूकडे व मेंदूकडून शरीराकडे संदेश वाहण्याचे कार्य करतात. आता या ठिकाणी तुम्ही याला अंडरलाईन करू शकता. हे जे काही आत्ता मी वाक्य वाचलो. आता चेतापेशी काय काम करते तर शरीराकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून शरीराकडे वाहनाचे कार्य करते, म्हणजे संदेश वाहनाचे काम करते पहा. या ठिकाणी या पेशीला वृक्षिका, पेशी शरीर, अक्षतंतू व सीमापृच्छ असे विभागात असतात. आता याचे उपविभाग आहेत शरीराकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून शरीराकडे नेण्याचे. इतर चेतापेशीकडून आलेले संदेश ग्रहण करण्याचे कार्य वृक्षिका करतात. आता वृक्षिका काय काम करतात तर आता आपण चेतापेशी पाहिलो ओके तुम्हाला समजण्यासाठी बघा. आता आपण चेतापेशी पाहिलो. चेतापेशीचं मूळ काम काय, मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे संदेश वाहनाचं कार्य करतं. त्यामध्ये वृक्षिका हा जो काही घटक आहे त्याचा उपघटक आहे चेतापेशीचा. तो काय करतो, अतिशय सूक्ष्म इतर चेतापेशीकडून आलेले संदेश ग्रहण करणे कार्य. आता जे काही संदेश येतं ते आपल्याजवळ ठेवण्याचं काम वृक्षिका करते. आता पुढे काय होतं पहा, पेशीला आवश्यक ते घटक पुरवण्याचे कार्य केंद्र करतात. आता या ठिकाणी जे काही पेशी असते त्याला जे काही पाहिजे लागतं त्या ठिकाणी ते केंद्र पुरवतात पहा. पेशी शरीराच्या एका बाजूस लांब तंतू असतो त्याला अक्षतंतू म्हणतात. आता पेशी शरीराच्या एका बाजूस लांब असतात पहा, त्या ठिकाणी तंतू असतो, लांब तंतू असतात त्याला अक्षतंतू म्हणतात. चेतापेशीकडून आलेले संदेश सीमापुच्छापर्यंत वाहून नेण्याचे कार्य अक्षतंतू करतात. आता या ठिकाणी अक्षतंतू हा त्याचाच भाग आहे पहा केंद्रकाचा, आणि त्या ठिकाणी तो काय काम करतो तर सीमापुच्छापर्यंत वाहून नेण्याचे काम करतो पहा. आलेले जे काही संदेश असतं ते सीमापुच्छापर्यंत येतं. म्हणजे पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. आता वृक्षिका हे काम करतं, आलेले जे काही संदेश असतात ते आपल्याजवळ ठेवतं आणि ते संदेश केंद्रकापर्यंत पोहोचवतं आणि केंद्र काय करतं अक्षतंतूकडे पाठवतो पहा. अक्षतंतूचे शेवटचा तंतूचा जोडगा असतो त्याला सीमापुच्छ असे म्हणतात. आता जो काही शेवटचा भाग असतो त्याला बारीक बारीक वगैरे तुकडे असतात. या ठिकाणी दिल्ले असेल अक्षतंतू, या ठिकाणी दिले तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. अक्षतंतूचे शेवटचे बारीक बारीक अशा तंतूचा जोडगा असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बारीक बारीक जो काही जोडगा आहेत त्याला सीमापुच्छ असे म्हणतात. हे तंतू टोकाला किंचित फुगीर असतात. या ठिकाणी फुगीर असलेले तुम्हाला दिसेल पहा. या तंतूमार्फत दुसऱ्या चेतापेशीच्या वृक्षिकाकडे संदेश संक्रमित होत असताना विशिष्ट अशी रासायनिक क्रिया घडते व संदेश दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जाते. आता जेव्हा आपण पहिल्यापासून पाहिलं तर जेव्हा चेतापेशींचे पहिलं काय करतो वृक्षिका आपल्याकडे ठेवून घेते आणि त्यानंतर केंद्राकडे पाठवते. केंद्रकाने त्याचं अक्षतंतूमध्ये रूपांतर होतात आणि त्यानंतर सीमापुच्छ, त्यानंतर आपण त्या संक्रमित पेशींचा एक रासायनिक अभिक्रिया घडते पहा. रासायनिक क्रियेमुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात. आता उदाहरणात पाहूया. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कशा प्रतिक्रिया मिळतात. जेव्हा एखादी व्यक्ती वाघाला पाहते तेव्हा त्या वाघाची प्रतिमा डोळ्यात दृष्टी पटलावर पडते. आता वाघाची जेव्हा प्रतिमा पाहतो आपण रिअलमध्ये वगैरे पाहतो तेव्हा आपण वाघ पाहिल्यानंतर जे काही वाघाची प्रतिमा आहे ते आपल्या डोळ्याच्या पडद्यावर किंवा डोळ्याचे जे काही लेन्स असतात त्याच्यावर जेव्हा पडते तेव्हा
आणि त्याचे विद्युत संदेशात रूपांतर होते. आता वाघ म्हटल्यावर हा वाघ काय झाला, एक हिंस्र प्राणी आहे, तो आपल्याला खाईल. म्हणजे एक ऊर्जा विद्युत संदेशात पोचते. म्हणजे विद्युत म्हणजे एनर्जी मोठ्या प्रमाणात असते. विद्युत म्हणजे जास्त घाबरणे वगैरे, या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. विद्युत संदेशात रूपांतर होते. तो संदेश दृष्टी संवेदनावर मेंदूत पोचतो. आता जे काही आपण दृष्टीने पाहिलो ते मेंदूपर्यंत पोचते तेव्हा मेंदू पूर्वानुभव त्याच्या मदतीने ओळखते तो वाघ आहे की नाही. आता मेंदूला पाठवल्यावर मेंदू काय करतो, तो वाघ आहे का नाही हे पुन्हा एकदा त्याला रिव्हिजन करतो. हा संदेशही पाठवतो की तो एक क्रूर प्राणी आहे. नक्कीच जेव्हा आपल्या मेंदूकडे जाईल त्या ठिकाणी मेंदू म्हणेल हा एक क्रूर प्राणी आहे. हा संदेश चेतापेशी मार्फत मेंदूच्या विशिष्ट भागाकडे पाठवला जातो. आता दुसऱ्या पेशीकडून म्हणजे जो काही चेतापेशी आहे त्याच्याकडून मेंदूकडे पाठवला जातो. परिस्थितीचा अंदाज घेऊन मेंदू त्या ठिकाणाहून पळून जाणे हा निर्णय घेतो. तसा विद्युत संदेश पायाकडून पाठवून कृती केली जाते. आता विद्युत संदेश हा खूप महत्त्वाचा आहे. वरील जे काय आपण माहिती पाहिलं तिथे जर समजलं असेल तर तुम्हाला उदाहरणं दिले खूप छान पद्धतीने, त्याच्याद्वारे समजेल असे त्यांची आशा होती. तुम्हाला समजलं असेलच. ओके, त्यानंतर पाहूयात या ठिकाणी आकृती वगैरे दिलं आहे पुस्तकामध्ये, मी ऑलरेडी दिलं आहे. इथं आता चेतासंधी म्हणजे काय ते पाहूयात. चेतासंधी म्हणजे दोन पेशीच्या मधले अंतर. आता चेतासंधी म्हणजे चेतासंधीमध्ये म्हणजे दोन पेशीमधले अंतर पहा. जेव्हा विद्युत संदेश मुख्य तंतूच्या शेवटी पोहोचतो तेव्हा चेतासंधीच्या अंतरामध्ये रासायनिक संदेश वाहक जोडले असतात. आता चेतासंधी या ठिकाणी तुम्हाला दिसले, चित्रामध्ये पाहिलं असेल तुम्ही. हे काय काम करतं, तेव्हा जेव्हा विद्युत संदेश या ठिकाणी वरती पाहिलेला जे काही विद्युत संदेश आहे तो अंतरामध्ये रासायनिक संदेशवाहक जोडले जातात. त्याला जे काही रासायनिक क्रिया घडते त्या ठिकाणी त्याच्याशी जोडले जातात. त्या रासायनिक संदेशवाहकांना चेतापारेषक म्हणतात. आता चेतापारेषक आपण पुढील पाहावेत. त्यानंतर चेतापेशी एकमेकांशी प्रत्यक्षात जोडलेल्या नसल्यामुळे प्रत्येक परिस्थितीसाठी आपली कोणतीही निश्चित प्रतिक्रिया नसते, म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया चेतापारेषक देतात. आता चेतासंधीचा भाग संपला. आता आपण चेतापारेषक पाहूया. त्या ठिकाणी जवळपास सहा भाग आहेत त्याचे. मी या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी शरीरात काही महत्त्वाची चेतापारेषकांची माहिती या ठिकाणी दिली आहे पहा. ॲसिटाइल कोलाइन हा पारेषक मेंदूतील अश्वमीन या भागाशी संबंधित आहे. या ठिकाणी पारेषक मेंदूतील एक अश्वमीन भाग आहे, त्याचे संबंधित आहे या ठिकाणी. नवीन स्मृती निर्माण करण्याची हा श्राव्य जबाबदार असतो. वाढत्या वयानुसार हा द्रव कमी होत जातो. त्यातून अल्झायमर्स हा विकार होतो. यामुळे स्मृतीचा ऱ्हास होणे तसेच स्नायूचा योग्य वापर न करणे अशी लक्षणे निर्माण होतात. या ठिकाणी दिलेले जे काही ॲसिटाइल कोलाइन आहे ह्याचे जे काही कार्य आहे या ठिकाणी दिले आहे. जसं आपलं वय वाढतं तेव्हा हे द्रव्य कमी होताना दिसतो आणि हा अल्झायमर्स जे रोग वगैरे किंवा आजार वगैरे होण्यास निर्माण होतो पहा. आता डोपामाइन पाहूयात. डोपामाइनमध्ये हा श्राव्य मेंदूमधून स्रवतो व त्यामुळे विविध कार्ये पार पडतात. आता या ठिकाणी हे मेंदूचे स्रावतो म्हणजे मेंदूकडून जातो. डोपामाइन स्रावाची पातळी शरीरात योग्य प्रमाणात असल्याने आपण आनंदी व समाधानी असतो. प्रेरणा प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या ठिकाणी डोपामाइन हे जे काही द्रव आहे ते काय काम करतं तर शरीराला आनंदी व समाधानी ठेवण्याचं काम करतं पहा. नॉरेपिनेफ्रिन सामना करणे व पलायन करणे यामध्ये हा स्राव महत्त्वाची भूमिका बजावते. त्यानंतर आहे चौथा सेरोटोनिन. हा स्राव झोप व जागृत अवस्था, भूक, तहान या घटकावर नियंत्रण ठेवतो. तसेच बौद्धिक, पारितोषिक, अध्ययन, स्मरण इत्यादी प्रक्रियामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. या ठिकाणी दिल्याप्रमाणे जो काय सेरोटोनिन आहे तो इथे
खालील भूक तहान आपल्याला देखील लागते तेव्हा ही नियंत्रण ठेवते. त्यानंतर आहे ग्लुटामेट. हा श्राव्य अध्ययन व स्मृतीला सहाय्यक ठरतो, तसेच रक्त शर्करा पातळी समतोल साधतो. त्यानंतर आहे गाभा किंवा गुमायमिनो बुटायरिक ॲसिड. या ठिकाणी गाभाचं फुल फॉर्म दिला आहे. हा चेतापारेषकमधील महत्त्वाचा घटक असून याद्वारे चेतापेशीद्वारे आलेले ताण कमी केले जाते. आता जे काही चेतापारेषक म्हणजे या ठिकाणी दिल्याप्रमाणे त्याची जेव्हा या ठिकाणी ताण निर्माण होते तो ताण कमी करण्याचा महत्त्वाची भूमिका बजावते. चेतापेशीच्या मूलभूत रचना अभ्यासल्यानंतर आपण आता मध्यवर्ती चेतासंस्थेकडे वळूया. मध्यवर्ती चेतासंस्थेचे मेंदू आणि मज्जास्रज्जू असे दोन भाग विशिष्ट समाविष्ट असतात. आपल्याला आत्तापर्यंत विवेचनावरून तुमच्या लक्षात आले असेल की मानसशास्त्राचा अभ्यास मेंदूच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा 7वा धडा आपली जे काही चेतासंस्था, मेंदू इत्यादी घटकांशी दिले आपण जे वर्तन करतो यामध्ये मेंदूची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच विचार प्रक्रिया, तर्क प्रक्रिया आणि भावना अशा उच्च मानसिक प्रक्रियांद्वारे मेंदूचे कार्य महत्त्वाचे आहे. आता आपण मेंदूची संरचना व कार्य पाहूयात. नंतर आहे मेंदू. आता पार्श्वमेंदू, मध्यबिंदू हे मेंदूचे 3 भाग आहेत परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मेंदू मदत करतो. मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण, साठवण व एकत्रितकरण. आता मेंदूचे काम काय माहितीचे विश्लेषण, साठवण आणि एकत्रीकरण. व्यक्तीला जीवनातील प्रत्येक निर्णय घेताना भावनिक अनुभव व सामाजिक आंतरक्रिया करताना मेंदूची महत्त्वाची असते या ठिकाणी. त्यानंतर पहिला पाहूयात पार्श्वमेंदू. यामध्ये पार्श्वमेंदूमध्ये 3 भाग आहेत त्या ठिकाणी. लहान मेंदू, मेंदूसग्ध आणि जालरचना. त्यानंतर यामध्ये 3 भाग जालरचना या भागांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला मी या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर पहिला आहे लहान मेंदू, त्याला अनुमस्तिष्क म्हणतात. हे 2 भागामध्ये विभागले आहेत. अनुमस्तिष्क शरीराचे समतोल साधणे व शारीरिक हालचालीमध्ये समन्वय साधणे हे महत्त्वाचे काम करते. मेंदूसग्धमध्ये लंबमज्जा व मज्जा असे 2 भाग पडतात. आता मेंदूसग्धमध्ये हे 2 भाग पडतात. लंबमज्जामध्ये मेंदूच्या अंतर्भागात खोलवर त्यांचे स्थान असते. श्वसन, हृदयाची गती, रक्तदाब, पचन या क्रियांचे नियंत्रण लंबमज्जेत होतो. मेंदूतील महत्त्वाच्या केंद्राकडून या भागास संदेश मिळते. आता लंबमज्जाचा भाग काय या ठिकाणी तो श्वसन, हृदयाची गती, रक्तदाब, पचन इत्यादी प्रक्रिया घडतात या ठिकाणी. यामध्ये आता आपल्याला माहिती आहे का ते पाहायचं आहे. मोटरसायकल चालवताना आपण डोक्यात वर हेल्मेट का घालतो? मी जरा या ठिकाणी दिली माहिती तरी पण सांगतो. माणसाला एखादा हात पाय गेलं तरी चालेल, पण मेंदू हा खूप महत्त्वाचा असतो. कारण एखादा हात तोडलेला माणूस चालू शकतो, बोलू शकतो, पण एखादा पाय तोडलेला माणूस तरीसुद्धा जिवंत राहू शकतो. हात पण तोडलेला माणूस जिवंत राहू शकतो. जेव्हा त्याची मेंदू तोडते किंवा आपलं डोकं तोडलं जातं तेव्हा, किंवा लहान मेंदू किंवा मोठ्या मेंदूला जेव्हा मार लागतो तेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मृत घोषित वगैरे होतं मोटरसायकल चालवताना जर एखाद्याचा अपघात झाला तर डोक्याला मागील बाजूचा पडला असेल तर त्याच्या पार्श्वमेंदूमधील लंबमज्जेला दुखापत होऊन व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपण मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा. नक्कीच आपल्याला जेव्हा डोक्याला लागतो मागच्या साईडला तेव्हा त्यावेळेस आपल्याला जेव्हा लागतो तेव्हा आपण मृत्यू पावण्याची देखील खूप शक्यता असते त्याच्यानंतर आहे मज्जा सेतू. लंबमज्जा व मेंदूतला यामध्ये पुलासारखे काम करते. मज्जा सेतू काम करतो. मेंदूतलं व शरीर यांच्यामध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. मज्जा सेतू करतो. याचप्रमाणे लहान मेंदू आणि अनुमस्तिष्क व प्रमस्तिष्क यात माहितीची देवाणघेवाण हा भाग असतो. त्यानंतर आहे तिसरा जालरचना. आता या सर्व वरील माहितीवरून तुम्ही 3 लक्षात ठेवू शकता.
पहिला आहे लहान मेंदू, याचे काम आणि मेंदू सग्ध आणि त्याचे 2 भाग एवढेच आहे. त्या ठिकाणी खूप गुंतागुंतीचे वगैरे डोक्यात घालू नका. त्यानंतर तिसरा आहे जाल रचनाबंध. याला शरीरातील गजराचे घड्याळ असे म्हणतात. आता गजराचं घड्याळ काय ते पाहूयात. आपल्याला सकाळी लवकर रेल्वेला जायचे असते तर वेळ आधीच आपल्याला जाग येते. हे घडण्यामागे या केंद्राची महत्त्वाची भूमिका असते. आता तुम्हाला देखील गावी वगैरे जायचं असेल तर तुम्हाला ते जेव्हा आपल्याला 4 वाजता पहाटे जायचं असेल किंवा रेल्वे असेल तर आपल्याला म्हणजे आपल्याला जायला आवडत असेल वगैरे वगैरे तुमची कारणं असू शकतात. पण जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची आवड असताना तुम्हाला उठायचं आहे, तुम्ही निश्चित करता झोपतानाच त्या वेळेच्या आधीच तुम्ही जेव्हा उठता त्या ठिकाणी जाल संरचना हे काम करतं पहा आणि त्यालाच गजराचे घड्याळ असे म्हटले आहे पहा. यामध्ये याला जाळीदार रचनाबंध असेही म्हणतात. यामध्ये पेशीचे गुच्छ असतात. त्याचे प्रमुख कार्य म्हणजे जागरूक, एकाग्रता व सतर्क या गोष्टीवर नियंत्रण ठेवते. आता लहान मेंदूचं काम काय आहेत पहा. व मी पुन्हा एकदा रिव्हिजनकडे जातोय. लहान मेंदूमध्ये शारीरिक समतोल साधणे आणि शारीरिक हालचालीमध्ये समन्वय साधणे, समतोल आणि समन्वय साधणे आणि मेंदूसग्धमध्ये लंबमज्जा आणि मज्जासेतू हे दोन्हीमध्ये. आता लंबमज्जामध्ये रक्तदाब, पचन इत्यादी क्रियावर नियंत्रण ठेवणे आणि मेंदू व शरीरातील संदेशाची देवाणघेवाण करण्याचे काम मज्जासेतू करते आणि जाल रचनाबंध म्हणजे जागरूक, जाग इत्यादी गोष्टीवर नियंत्रण ठेवते. आता तिने तुम्हाला एक 2-3 वाक्य तुम्हाला सांगितलं. आता त्यानंतर आपण जाऊयात मध्यमेंदूमध्ये. या ठिकाणी मध्यमेंदू मी दिला आहे. मेंदू हा अग्रमेंदू व पार्श्वमेंदू यांना जोडते. आता या ठिकाणी मेंदूचे भाग आहेत. मेंदूचे 2 भाग, एक भाग आपण पाहिला. त्यानंतर मध्यमेंदू पाहूयात. हा 2 भागाशी जोडलेला असतं बा, अग्रमेंदू आणि पार्श्वमेंदू. मध्यमेंदूचे 2 भाग पडतात. ऊर्ध्ववर्प या निम्नवर्प आणि ऊर्ध्ववर्प हे 2 भाग पडतात पाहिजे. याचे प्रमुख कार्य म्हणजे मेंदूच्या वरच्या भागात संदेश पाठवणे तसेच डोळ्याची हालचाली नियंत्रण ठेवते. आता यावरील दोघांचे जे काही कार्य आहे ते या ठिकाणी दिले आहे. निम्न वर्पमध्ये आणि उदरवर्पमध्ये हे दोन्ही काय काम करतात तर प्रमुख काम आहे त्याचे मेंदूच्या वरच्या भागाचे संदेश पाठवणे तसेच डोळ्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे. हे 2 महत्त्वाचे कार्य या ठिकाणी ते करतात पहा. त्यानंतर आहे अग्रमेंदू. आता अग्रमेंदू आपण पाहूयात. त्यानंतर आहे अग्रमेंदू. अग्रमेंदू याचे मोठा मेंदू किनारी संस्था हे 2 भाग आहेत पहा. मोठा मेंदूमध्ये आणि किनारी संस्था हे 2 भाग आहेत. आता ते आपण पाहूयात. मोठा मेंदू हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. त्याचे बाह्य आवरण करड्या रंगाचे असते. त्यालाच मस्तिष्क बाह्यक असे म्हणतात. आता मस्तिष्क बाह्यक हा भाग अवधान, संवेदन, स्मरण यासारख्या उच्च मानसिक प्रक्रियांचं नियंत्रण करतोय. याचा पृष्ठभाग उजवा गोलार्ध व डावा गोलार्ध अशा 2 गोलार्धामध्ये विभागले आहे. आता या ठिकाणी प्रमस्तिष्क बाह्यचा जे काही भाग आहे हा दिलेल्या अवधान, संवेदन, अध्ययन, स्मरण इत्यादी गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. उजव्या गोलार्धात चेतापेशी शरीराच्या डाव्या भागाचे, या उलट डाव्या गोलार्धात पेशी शरीराच्या उजव्या भागाचे नियंत्रण करतात. या ठिकाणी पहा जे काही डाव्या बाजूचे जे काही पेशी असतात ते उजव्या गोलार्धाचे नियंत्रण ठेवतात. त्याचबरोबर मेंदूचा डावा गोलार्ध भाषिक कौशल्य, अवकाशविषयक संबंध, आकृतिबंध ज्ञान यांचे नियंत्रण करते. दोन्ही गोलार्धात चेतापेशींच्या जाड कणखर बंधनांनी जोडलेले असतात. या दोन्ही गोलार्ध जोडणाऱ्या भागास महासंयोजी पिंड असे म्हणतात पहा. या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल मेंदू अग्रबिंदूमधील मोठ्या बिंदूचा जो काही कार्य आहे ते या ठिकाणी थोडक्यात दिलं पहा त्यांनी या ठिकाणी. त्यानंतर आहे हे करून पहा. मी याच्याकडे जातोय. जर एखादी व्यक्तीला शरीराच्या उजव्या भागास अर्धांगवायू झाला तर शरीराच्या डाव्या बाजूस मज्जापेशी
कार्य करण्याचे थांबतात. त्यामुळे जर आपण शरीराच्या दोन्ही भागात एकत्रित वापर करण्यास शिकलो तर आपल्याला अर्धांगवायू झाल्यास आपण इतरांवर अवलंबून राहणार नाही. या ठिकाणी दिलेले जे काही भाग आहेत त्याचाच या ठिकाणी जर आपल्याला एकीकडचा भाग संपला तर एकीकडे याच्यावर अवलंबून राहता येईल. पहा उदाहरणार्थ दात घासणे, भांग पाडणे इत्यादी दैनंदिन कार्यात आपण दोन्ही हाताचा वापर करायला शिकता आला पाहिजे. आता जेव्हा आपण एक हात जेव्हा नसतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी उदाहरण वगैरे सांगितलं आहे, जेव्हा आपण एका हाताने भांग पाडता येतो तेच आपण दुसऱ्या हाताने पाडलो तर काही वेळा आपल्याला चुकता. पण जेव्हा आपण दोन्ही हाताने परफेक्ट असतो तेव्हा दुसऱ्यावर अवलंबून राहता येत नाही. पाय आता प्रत्येक गोलार्धाचे खालील 4 खंडामध्ये विभागलं आहे. आता या ठिकाणी 4 खंड आहेत ते आपण पाहूयात. अग्रखंड हा कारक, कौशल्य, विचार प्रक्रिया, स्मृती, तर्क प्रक्रियेत नियंत्रण करतो. यामध्ये ब्रोकाचे क्षेत्र असते. हे क्षेत्र भाषिक विकास होण्यास मदत करतो. या ठिकाणी अग्रखंडाचे हे काम आहे बा कौशल्य, विचार, स्मृती व तर्क इत्यादी. मध्यखंडामध्ये हा खंड स्पर्शज्ञान, दुःख, वेदना, तापमान, दाब इत्यादीशी संबंधित ज्ञान ग्रहण करतो. आता या ठिकाणी ज्ञान ग्रहण करणे हा खूप महत्त्वाचं आहे. आता पार्श्वखंडामध्ये मेंदूचा हा खंड दृष्टीवैज्ञानिक नियमन करतो. त्याचबरोबर वस्तूच्या आकार, रचना, रंग, खोली व इतर गती याविषयी माहिती ग्रहण करून त्याचा योग्य तो अर्थ लावण्याचं कार्य पार्श्वखंडित केले जाते. या ठिकाणी जो काही पार्श्वखंडित जो काय आहे आता एखाद्या वस्तूचा आकार, रंग, खोली, गती इत्यादीची माहितीचे ग्रहण करते. त्यानंतर आहे कुंभखंड. आवाज, ध्वनी, विषय, संदेश ग्रहण करून त्याचा अर्थ लावण्याचं कार्य कुंभखंडात केले जाते. आता आपल्याला देखील एखादी गाय ओरडली तेव्हा आपण जेव्हा ऐकतो ते कुंभखंडाला दिले जाते. जे काही ऐकलेलं त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याला ओळखले जाते. हा आवाज कोणाचा आहे. तसेच चव व गंध म्हणजे वास, वेदनांचे नियंत्रण या भागाकडून केले जाते. कुंभखंडास वर्णिकेचे क्षेत्र असते जी भाषा समजून घ्यायला मदत करते. या ठिकाणी दिले कुंभखंड कुठे असतो आणि हिरव्या रंगाचा कुंभखंड आहे. मध्यखंड या ठिकाणी पिवळ्या रंगाचा आहे. पार्श्वखंड म्हणजे हा गुलाबी रंगाचा आहे. अग्रखंड निळ्या रंगाचा आहे. अनुमस्तिष्क हा जो काही रेषेचा दिलेला भाग आहे त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे किनारी संस्था. किनारी संस्था हा सेकंड लास्ट आहे. या ठिकाणी किनारी संस्थाकडे मी जातो. त्यानंतर आणखी महत्त्वाचे विभाग म्हणजे किनारी संस्था. याचे महत्त्वाचे खालील विभाग आहेत. आता खालील या ठिकाणी 4 विभाग आहेत. पहिला हे अश्वमीन. हे क्षेत्र स्मृती साठवण्याचे महत्त्वाचे असले तर व्यक्तीला अल्झायमर विकार झाला तर तिच्या अश्वमीनच्या कार्यात बिघाड झालेला दिसतो. आता या ठिकाणी अश्वमीन हे जो काही विकार आहे हा जो काही आपण पहिल्यांदाच पाहिल्याप्रमाणे अल्झायमर हा विकार होण्याची शक्यता असते. या ठिकाणी त्यानंतर ॲमेगडेला व्यक्तीच्या भावनिक जीवनात ॲमेगडेला महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः भीतीच्या भावनेत धोक्याच्या व्यक्ती प्रतिक्रिया देऊ शकते. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा धोका असते त्या ठिकाणी तात्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी हा कार्य करतो. चेतक किंवा चेताक्षेपक हे मेंदूचे प्रक्षेपण केंद्र आहे. प्रक्षेपण म्हणजे बघण्याचं किंवा त्या ठिकाणी पाहण्याचं. शरीराकडून आलेले सर्व प्रकारचे संदेश स्वीकारून ते मेंदूच्या विविध भागाकडे पाठवण्याचे कार्य मेंदू करतो. त्यामुळे त्या मेंदूची खाजगी चिटणीस म्हणतात. खाजगी चिटणीस म्हणजे त्याचा जो काही खालचा जो काय राईट हँड वगैरे आपण म्हणतो त्या ठिकाणी त्याला तसे याप्रमाणे हे चेतक काम करतं या ठिकाणी. त्यानंतर शेवटचं आहे अंध चेताक्षेपक. हा भाग भूक, लहान, लैंगिक प्रेरणा, तापमान, संतुलन व झोप यासारख्या महत्त्वाच्या शारीरिक गरजांचे नियंत्रण होते. जे काही शारीरिक गरजा आहेत भूक, तहान वगैरे, तापमान, संतुलन किंवा लैंगिक प्रेरणा, झोप इत्यादी गोष्टीवर नियंत्रण ठेवते. यालाच शरीराचे आनंद केंद्र असेही म्हणतात. जेव्हा आपण भूक लागते तेव्हा जेव्हा आपण जेवतो तेव्हा त्याला आनंद मिळते. तहानलेल्या व्यक्तीला जेव्हा पाणी मिळते तेव्हा म्हणजे हे आनंदाचा भाग झाला या ठिकाणी. त्यानंतर आहे मेंदूचा
मेंदूसाठी पोषक तत्वे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. मेंदूसाठी जे काही पोषक तत्वे त्या ठिकाणी 6 आहेत पहा. व्हिडिओ खूप मोठं होतं आहे, त्यासाठी मी इथंच थांबतो. त्यानंतर तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. मेंदूच्या तिन्ही खंडाचे कार्य लिहा. चेतासंस्थांमधील तिन्ही चेतासंस्थांचे कार्य लिहा. आता या ठिकाणी चेतासंस्था 4 दिले आहेत, तुम्ही 3 लिहू शकता. हे 3 खूप महत्त्वाचे आहेत पहा. त्यानंतर मी इथंच थांबतो आणि व्हिडिओ खूप मोठा झाला याबद्दल माफ करा. मी फास्ट घेतलो तरी पण व्हिडिओ मोठा झाला. त्यानंतर पुढचे जे काही राहिले आहे ते पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला देईन. त्यानंतर इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.